तुझ्याशी बोलायचं आहे. काय बोलणार असे माहिती आहे या घरातून बाहेर जायला ना. अरे हे बघ, मी तुझ्या पैशाची व्यवस्था केली आणि खोलीची सुद्धा. तुझ्या पैशाची काही गरज नाही. कमिशनर साहेबांनी परस्पर पैशाची व्यवस्था केलेली आहे. पण त्याचं ऐकू तरी घे जरा. आणि हे बघ, म्हातारपणी दादाजींना सोडून हे घर सोडून मी जाणार नाही. वाटल्यास ही जाईल. पंकज पंकज पंकज, पुन्हा काय करताय? सतीच्या शापातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे ग तुमचा. त्यापेक्षा हे सतीचे शाप तुम्हाला सोडणार नाही का? तुझ्या सुखी संसारासाठी मी आणखी काय करू? सतीच्या शापाचा माझा शाप कधीही खोटा ठरणार नाही. माझ्या अंगाला बसलेले चटके या घरातील मी प्रत्येक माणसाने देणार आहे. आणि मी या घराचा वंश खल्लास करणार. आणि त्यासाठी या घरात कुणीही सौभाग्यवती बनून येऊ शकणार नाही. आणि आधीच मी तिचा बळी घेईन. बळी घेईन मी तिचा बळी. शांता, शांता, विश्वा, हे विश्वा, कोण ना? या बसा ना. अरे काय झालं? काही नाही. अरे नेहमीसारखा दिसत नाही. भांडण वगैरे काही? मी कोणाशी भांडणार आहे? मी भांडतोय माझ्या आयुष्याशी. आता या भांडणात मी जिंकतोय की माझं आयुष्य? विश्वा, अरे परिस्थितीवर मात करायला शिकायला हवं. त्याचा काही उपयोग होईल? तुम्ही केलात का तुमच्या परिस्थितीवर मात? तुम्हाला आदर्श शिक्षक हा बहुमान मिळाला, पण तो फक्त बंद चौकटीत ठेवण्यापुरता. त्याचा इथे कुठे उपयोग झाला? त्यापेक्षा असे हे श्रीमंताचे उंबरटे जिजावण्याची पारी आली नसती तुमच्यावर. तरी पण प्रयत्न करायला हवा. हा, मी तो कदाचित केला नाही. मला माझी चाकोरी सोडायची वाटली नाही आणि म्हणूनच मी गरीब शाळा मास्तर राहिली. आणि इथे तुम्ही समाजाला पारखे झालात ना. तुम्हाला आदर्श शिक्षक मिळण्याऐवजी ना तुम्ही समाजात सुरी चालवायला शिकला असतात ना, तर या राजकारणाने कुबेर पुत्रांनीही तुमच्या पायाचं तीर्थप्राशन केलं असतं. पण नाही, इथे सुद्धा तुम्ही तुमच्या चाकोरीच्या बाहेर गेलात. विश्वास, हो. आणि या गोष्टीचा शाप तुमची मुलं भोगतायत. याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात. ना तुम्ही दादाजींशी बोलायला आला असाल ना. पण एक लक्षात ठेवा, दादाजींशी बोलणाऱ्याचे दात सोन्याचे हवेत. विश्वा, होय पुरा, मला माझी चाकोरी सोडायची वाटली नाही. त्या चाकोरीच्या चौकटीत माझा आदर्श बंद तुरुंगातील कैद्याप्रमाणे घुटमळतोय. अर्थात इमान फोपावते. तिथे तिथे चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. हो ते तुम्ही नादच केलाय ते. का बाबा का मजा आहे नाही का? मजा कसली म्हणता? उसाचा होता हा. काय रे बाबा? हो म्हणा, इथं आल्या 8 महिने झाले. पण मग ते का एकाचा मोहरा एकीकडे, दुसऱ्याचा दुसरीकडे. मला जाम कंटाळा आला हो इकडे आता. पण काय रे, तुला इथे नोकरीवर कोणी ठेवून बघितलं? अहो दारोदार वाट टाकलं, कोणीच दारावर उभं करू ना. मग इथं आलो, दादाजीने ठेवून घेतलं. आज 8 महिने झाले. पण तुझी आणि दादाजींची ओळख पाळख नसताना तुला इथे ठेवलं असतं. हो, दारांका पाणी घालूचा आणि घर साफ करूचा, 2च कामं करूची लागतं. पगार नाही, 2 टाइम जेवण आणि 2 टाइम चहा. त्याच्यामुळे खरंच नोकर टिकतालो. झाला मोराचा नशीबच फुटक्या. शेवटी नशीब आलं. अरे बाळू, नशिबावर मात करायला शिकायला हवं. हा, नुसतं हे नाही ठेवून चालत. अहो
प्रयत्न करता होतं पण सगळेच प्रयत्न फुकट जातो बरा नाना तुम्ही दादाजींचा गटा केला काय धाकल्या मालकीन बाईला अरे बाबा दोघांना. अरे उद्या मंगळागौर आहे नाही का, म्हटलं पूनमला माहेरी घेऊन जावं 2 दिवस. वा छान घेऊन जावा. माझ्या सुद्धा दादाजीकडे काम असतं. हाला गुलाबाचा रोपटा लावते ना तू जगतच नाही झाला त्याला मराठा दादाजी हो दादाजी नो हो दादाजी नो काय झालं रे बाळू पकडायला तुला? गल्ला मराठा गुलाबाचा रोपटा टिकवतच नाही दुसऱ्या दिवशी अशी मुंडी खाली घालता. तू आल्यापासून त्या बागेचा सत्यानाश झालाय. काही माणसं असतात पांढऱ्या पायाची, त्यांना पहिलं घराबाहेर राखून दिलं पाहिजे. पण त्या रोपट्याचा काय आग लाव त्याला, माहिती सांगा तुमच्याजवळ आग घालू का तुला कमरेला आता? दादाजी एक विनंती आहे. विनंती करणारा माणूस बसून विनंती करत नाही. अहो भीक मागणारा भिकारी सुद्धा दरवाजाच्या बाहेर उभा राहून भीक मागतो आणि विनंती करणारा हात जोडून विनंती करतो. एवढं पण माहित नाही तुम्हाला? हो हो माफ करा. बोला. आणि हो पुढच्या वेळी येताना भेटीची वेळ ठरवून या. मी नेहमी कामात असतो. बोला. हो हो तसंच करेन. दादासाहेब एक विनंती आहे. उद्या मंगळागौर आहे. 2 दिवस पूनमला माहेरी पाठवाल तर बरं होईल. त्यात माझी परवानगी घ्यायची का काय गरज काय तुम्हाला? असं कसं म्हणता दादासाहेब? हो अधिकारी आणि वडील माणूस आपणच आहात. त्यांनी अर्थात तुमच्या पोरीने तो मान आमचा अजून ठेवलाय शिल्लक. अर्थात ती या घरची सून आहे. तिने आता तुमच्या आज्ञेत राहायला हवं. हे सर्वप्रथम तुम्हाला कळलं नाही. 6 महिन्यापूर्वी रजिस्टर लग्न करून तुमची पोरगी या घरात आली. वर ताट मान करून या घरात शिरली. तेव्हा पोरीला विचारलं नाही की दादाजींची या लग्नाला परवानगी आहे का म्हणून? दादाजी आपण शेवटी जुन्या रीतिरिवाजांची माणसं हो. आजकालच्या तरुणांना त्यांच्या मताप्रमाणे निवड करू द्यायला पाहिजे. हो आता सर्वसार्व करून काय उपयोग आहे? अगोदर लाफ मारायची आणि मग क्षमा मागायची, त्यातला सारा प्रकार. दादाजी मी पूनमला पुरोपुरीने समजवतो. एवढंच नव्हे तर तुमच्या पंकजलाही विनवलं. म्हटलं थोडा मोठ्याचे आशीर्वाद घेतल्याशिवाय लग्न फलद्रूप होत नाही. हे तुमच्या झोपडीतले नियम तुमच्या झोपडीत ठेवा. या घरात थोडा मोठ्यांची आज्ञा प्रमाण मानली जाते. पोरांच्या पुढे मुंडी घालून बसायची रीत नाही आमची. तरी पण मागचं सारं विसरून पूनमला 2 दिवस तरी मी एकदा सांगितलं माझी परवानगी घ्यायची गरज नाही. असं कसं म्हणता? आपण जर असं म्हणत असाल तर मी निघा आणि परत या घरात पाय ठेवू नका. ठीक आहे. मी जर पुन्हा आलो तर पूनमला कायमची घरी घेऊन जाण्यासाठी आणि तीही या घरची गृहलक्ष्मी म्हणूनच. या घरची गृहलक्ष्मी उकिरड्यावर राहत नाही. दादासाहेब गरिबीला जर उकिरडा म्हणत असाल तर श्रीमंतीला गटारगंगा म्हणावी लागेल. मास्तर कुणासमोर बोलताय तुम्ही? कावळ्याने किती पंख फडफडवले तरी गरुड झेप घेऊ शकत नाही तो. अहो पण त्याच कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळ निर्माण होतो आणि त्याला सारेजण नमस्कार करतात. मास्तर चालते वागता. बाबा अहो बाबा थांबा का, चहा घेऊन जा. या घरात गुळाचा चहा मिळत नाही आणि रोज रोज इथे येऊन चहा प्यायला इथे काही चहा साखरेचे मळे फुललेले नाहीत. या बाप लेकीने माझ्या स्वप्नांचा चुराडा करून टाकलाय. आज तो पंकज रेणुकाबरोबर लग्न करून मोकळा झाला असता तर फॉरेनला गेला. पण नाही, या भिकाऱ्यांनी स्वतःप्रमाणेच या महालाची झोपडी करून टाकली. पण मी ते होऊ देणार नाही. आता तू कुठं निघालास? हे घर सोडून कायमच. एकंदरीत तू सुद्धा माझ्या मनाविरुद्ध वागतोयस तर आता जाऊन काय उपयोग? ज्यावेळी जायचं होतं तेव्हा शंडासारखा उभा राहिलो होतो. अरे मी पाहतोय
तुझ्या पत्नीने आत्महत्या केली आहे तेव्हापासून तू जरा उदास दुर्मुखलेला आहेस. माझं ऐकशील? एक काम कर, तू पुन्हा दुसरं लग्न कर आणि नव्याने संसार कर. संसार सुखाचा होईल. दादाजी, पत्नीला द्यायचं असतं ते मन, केवळ शरीर नाही. पण ते मनच उरलं नाहीये माझ्याजवळ. त्या मनाच्या ठिकाणी आहे पाषाण, निर्जीव, संवेदना शून्य. आता त्या दगडावर कितीही पाणी होता तो पाझरणार नाहीये आणि तसा कोणी प्रयत्न सुद्धा करू नये. मी चाललो आहे खूप लांबच्या प्रवासाला. आता या प्रवासातून परत येईल की नाही की त्या प्रवासातच संपून जाईल. बघू. विश्वनाथ, विचार कर आणि पुढचं पाऊल टाक. अरे तुमच्यासाठी काय केलेलं आहे मी? अरे तुमच्यासाठी लाखो रुपये खर्च केले पण कधी 1 रुपयाचा हिशोब मागितला नाही मी. हे सारं कुणासाठी केलं? अरे कुणासाठी? तुमच्यासाठीच केलं ना. हो, हे मुळीच नाकार. पण दादाजी कोणी सोन्याचा भाग खात नाही. हे चाललं खूप लांबच्या प्रवासात. निदान बहिणीसाठी तरी थांब रे. नाही, मी तुला यापूर्वी समजवण्याचा प्रयत्न केला होता पण नाही, तू पण माझं ऐकलं नाहीस. चुकलं माझं. माफ कर मला. पण माफीचा संबंधच उद्भवत नाही ना, कारण लग्नगाठ एकदाच बांधली जाते आणि क्षमा मागण्याची, क्षमा करण्याची संधी जन्मगाठ बांधण्यापूर्वीच असते. मी चाललो आहे आमच्या प्रवासाला. तू तुझ्या जीवनात सुखी राह एवढाच माझा आशीर्वाद. इथून झाले पोरगी झाले मी. निराधार झाले. या घरात सर्वांना निराधार करणार आहे तेव्हा तुझा आत्मा शांत होणार आहे. माझा पैसा एवढा वाईट आहे का? मी आल्यापासून घरात एवढे कटू प्रसंग घडतायत. पण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मी सामोरं जाणार. शेवटपर्यंत धैर्य सोडणार नाही. लवचिक काय केव्हा एकदा भाऊ बसा या नागराजचा डंख तुला लवकरच बसणार आहे. मला घराबाहेर चालतो म्हणून सांगतेस काय? बघ आता तुझी कशी वाट लावत होते. दादाजी, हो दादाजी, दादाजी. अरे नागराज, अचानक आलास एकदम? अचानक नाही, भयानक परिस्थिती उडवली माझ्यावर. भयानक परिस्थिती? हो. कसली एवढी भयानक परिस्थिती? एका पुरुषाचा प्रेमभंग झाला तर त्या पुरुषाला किती यातना होता ते या पुरुषाला ठाऊक. मात्र पुरुषाचा प्रेमभंग करून या चटक चांदण्या दुसऱ्यांबरोबर मनसोक्त मौज मजा करतात. हो, हे बरोबर आहे. कुणाबद्दल बोलतोस नागराज? सॉरी पंकज, हे माझं सिक्रेट आहे. मला सांगायला काय हरकत आहे? तुझं सिक्रेट आता शांत ठेव आणि तोंड जरा गप्प ठेव. विनंती करतो तुला मी. दादाजी, तुम्ही विनंती करता म्हणूनच नेहमीच मी तुमच्या खानदानाचा आदर बाळगत आलोय. पण मला सांगायला काय हरकत आहे? पंकज, अरे निदान दादाजींसमोर तरी नको? आपण बाहेर जाऊ. अरे पण तुला सांगायला जीवावर येत आहे. अरे काही होत नाही, चल. अरे पण आता पण बिन काय नाही, मी आलोच. दादाजी, आत्ता कसा डाव टाकतो ते बघा. तुम्ही फक्त मला साथ द्या. हो. हे देव 1000 रुपये तुला. 1000 रुपये? ते पंकजच्या एका वेळच्या बैठकीला सुद्धा पुरणार नाही. अरे जास्त दारू पाजू नकोस, त्याला शुद्धीवर राहायला पाहिजे तो. हे ठेव 500 रुपये अजून.
आता रेणुका तुमची सून झाली आणि पंकज पूनम माझी. अर्थात पूनम मला माझी बायको म्हणून कधीच नको होती. मला हवी आहे की माझ्या अपमानाचा उत्तर काढण्यासाठी. तर लवकर ये पंकज. बरं दादाजी येतो. तर पंकज. रेणुका या घरची सून होणार. गडगंज संपत्ती रेणुकाच्या रूपाने या घरात चालत येणार. म्हणतात ना, पैशाकडे पैसा धावतो, ते काय खोटं नाही. एकदा ते लग्न होऊ दे. बाळू, अरे बाळू. जी मालक, जी मालक. जरा माझ्या इस्टेटीच्या कामासाठी पुराणिक वकिलांकडे जायचं आहे. हो का, एका पायावर तयार होय. अरे बगळे यार, तू काय बगळा आहे? एका पण उभा राहिला. इथं मासा पण नाही आणि तलाव पण नाही. चल लवकर. टायपिस्ट कम क्लर्क भरती इथे ट्राय करायला हरकत नाही. ते वही तिकडे आहे. नागराज. अरे हो, त्यावेळेस सर्व कंपन्यांचे पत्ते लिहिले. तेच पाहतोय. यात आमच्या कंपनीचा पत्ता नाही आहे. तुझी कंपनी? हो, चालती बोलती नागराज कंपनी. अर्थात मी हो. मोठ्या हुद्द्यावरती नोकरीला ठेवेल. बोल, आहेस तयार? अरे पण पंकजला नाही आवडणार आणि तुझ्याशी बोललेलं तर त्याला बिलकुल नाही आवडत. म्हणजे पंकजची प्रत्येक गोष्ट तू मानणार आहेस? योग्य ती. समजा त्याने तुला घटस्फोट द्यायचं असं ठरवलं तर? नाही नाही, पंकज असं करणार नाही. असं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि रक्त रक्तावर गेलं तर? म्हणजे तो दादाजींच्या वळणावर गेला तर? तुला तुझ्या गरीब बापाच्या झोपडीत जाण्यापासून पर्याय राहणार नाही. तसं असेल तर नाईलाजानं मी मार्ग स्वीकारायला तयार आहे. मुळीच नाही. तुला कुठेही जायची गरज नाही. तू फक्त सांग कशाला, नुसतं आदेश कर बस. आपण हजर. सरळ तुला नेऊन माझ्या ब्लॉकवरती ठेवतो. असा प्रश्न तुझ्या बायकोला कोणी केला तर तिला जाऊ द्यायची? ती फार पुढची गोष्ट आहे. सध्या तरी माझं लग्न झालं नाही. नागराज, तुझं दुष्ट डाव माझ्या लक्षात आलं. अरे वाटलं होतं तुझं मन निर्मळ झालं असेल, पण नाही. साप कधीच त्यांना नव्हू शकत नाही. नागराज शेवटपर्यंत नागत नाही. दुश्मनांना जबरदस्त करत राहणार आणि त्यातील पहिला दुश्मन तू आहे. मला डंग करायला ना तुला 7 जन्म घ्यावे लागतील. अरे दादाजींसारख्या वाघाची टक्कर घेतली मी, तिथे तुझ्यासारख्या माकडाचं काय रे? पाहू ना कोण कोणाशी टक्कर देतोय ती. आता तुझे चारी बाजूचे दोर कापले गेले. तुझा नवरा बहुतेक रेणुकाच्या भाऊपाशात जाणार. नाही, पंकज असं करणार नाही. भ्रमात राहू नकोस. तो केव्हा तुझ्या हाताबाहेर गेलाय. अधून मधून तुझी बाजू घेणारा तो विशुद्ध आहे ना, तो सुद्धा घर सोडून गेलाय. राहिले दादाजी. अगं ते तर तुझ्या मारणावर टपले. तेव्हा आता तू राहिलीस एकटी.
जसं कोणताही आधार नसल्या वेळीने मिळेल त्या पहिल्या वृक्षाला आधार करावं, आणि तो पहिला पुरुष मी आहे. अरे बेशरम माणसा, एखाद्याच्या पत्नीशी असं बोलताना लाज नाही वाटत? चालता हो इथून. शरम बाळगणारे शंड असतात आणि बेशरम असतात ते मन. तेव्हा कामिनी तू आता माझी होऊनच जा. मग घरी मानानं आणि मालकी म्हणून राहायचं असेल तर माझ्या मऊ शार सोप्यात करून राहा. सोबत नाही, तुझ्या कानपटात नक्कीच बसेल आता. कानपणात पडेल. या नागरांना हात खाली हात जायची सवय नाही. येताना हात खाली असतात पण जाताना ते भरलेले असतात. तू पुण्यवतीलाची पुरीची कहाणी माहिती आहे ना तुला? म्हणजे तू? हो, मी कॉलेजच्या आवारात माझ्याकडे पाहून फुंकली होती. काय परिणाम झाले पाहिलीस ना? म्हणजे तिने गळफास लावून आत्महत्या केली नव्हती तर? यावरून लक्षात आलं नसेल तुझ्या माझ्याशी दुश्मनी घेण्याचे काय परिणाम होतात ते. बेशरम माणसानं. अरे तुझ्यासारख्या माणसांना भर चौकात उलट टाकून डोळे झाल्या पाहिजे. गोळ्या कशाला फुकट घालवता तुम्ही स्त्रिया? बस एक तिरपीनं तर मारा, आम्ही खाल्ला. माझ्याकडे आता बोलायला वेळ नाही. तुझ्या नवऱ्याला तिथे गुटक्यावर बसून आलोय. तेव्हा चल चल लवकर. लगेच सोड. अगं चल. अरे सोड मला. चल अरे सोड. चल. थांब थांब. तोड तिचा हात. कोण आहेस? कोण आहेस तू? बाप तो पूछता है क्या? चल. चल. कोणाला शोधताय? कुठे आहे तो आराम कर विश्वा? हो तुम्ही विशुदाला काय शोधताय? खरंच तो देव म्हणते. देव माणूस? एका स्त्रीचा खून करणारा देव माणूस? हे साप कुठे आहे? खोट. माझी बहीण त्यांना हुंड्याची रक्कम देऊ शकली नाही म्हणून त्या बाप लेकांनी माझ्या बहिणीला जिवंत जाळून मारलं. म्हणे खोट. मी त्या विश्वाला आणि दादाजीला सोडणार नाही. तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्याल का? मला वेळ नाही ताई. तुम्ही माझं रक्षण केलं का? ते माझं कर्तव्य होतं. त्यावेळी तुझ्यात मी माझी बहीण पाहिली. बस एवढंच. येतो मी. आता येईन तो विश्वाचा कोतळा घेऊनच. विशुदाच्या शिवाला तर धोका नाही ना? पण तो माणूस काय म्हणत होता? त्याने तिच्या पत्नीचा जाळून खून केला? नाही, विशुदा असं होणार नाही. तो असं क्रूर घातक नाही. आणि नागराज काय म्हणत होता? घामाच्या तिच्या गुट्ट. त्याचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय. त्याला असं मार्गापासून वाचवायला हवं. मला त्याला वाचवायला हवं. दुसरा फास घेऊन आलोय. काय? हो, पूनम आटात कुठेतरी बाहेर गेली वाटतं. मला न विचारता बाहेर गेली? अहो एका अर्थी बरंच झालं. का? आपल्याला कारस्थानाला वेळ मिळाला. ठीक आहे, चिठ्ठी. काय दिलं चिठ्ठीमध्ये त्या? नीट वाचा. ठरल्याप्रमाणे प्लॅन झाला पाहिजे. ही चिठ्ठी पूनमच्या पर्समध्ये ठेवा. पहिलाच पास कसा पटकन आवडला गेला पाहिजे. बरं, मी निघतो. नीट प्लॅन करा. हो. श्रीयुत नागराज, अखेरचा प्रणाम. मी तुला या पत्रान्वये
विनंती करत आहे की तू आता माझ्यापासून दूर जा. तुझ्यापासून दिवस गेले होते मला, पण जाऊ दे. नाईलाजानं करावं लागलं. तुझ्यासारख्या गुंडाशी लग्न करून का मी सुखी होणार होते? काल मी तुझ्या घरी ही चिठ्ठी द्यायला आले होते, तर पुन्हा तोच अतिप्रसंग केलास. यापुढे मात्र अजिबात मला तोंडही दाखवू नकोस. न मेक्षा तुझा खून करीन. तुझी नसलेली पूनम. वाह वाह नागराज, अक्षरशः हुबेहूब पूनम सारखा आहे. दादाजी काय रे, केव्हा बघावं तेव्हा गाढवासारखा खोकलत येतोस. दादाजी तुझ्या जन्माच्या वेळी काय गाढव ओरडलं होतं का रे? होय तर आई म्हणा होती तुला गाढवाचंच नाव ठेवायला पाहिजे होतं, कारण तुझा जन्म झाला तेव्हा गाढवा ओढत होती. होय, मग आजपासून तुझं नाव बाळूऐवजी गाढवच ठेवतो. तो गाढव काय आणि गोडव काय आणि माणसा काय, हो सगळीच सारखी. धल्ला मोराचा जन्मा केली आणि गाढवा वरडली. बरं ते जाऊ दे, आता इथं कशाला आला होतास? हा खैसर काम करतो जिवारीला. काय काय झालं काय? तो सगळेच झाडा मरतोय. अरे एवढी सोन्यासारखी नोकरी सोडलीस तर तुला दुसरीकडे नोकरी मिळेल काय? तू आज नोकरी सोडण्याचा मूर्खपणा करू नकोस तू. पण दादाजी त्याचा काय असा काय घराकडची म्हणतो आमचं लगीन करून घे. पण तुमका माहिती आहे लगीन करूचा म्हणजे पैसे ओळू रवा खोली होई. हे बघ, तू एक काम करशील, तुझं लग्न झालं ना की बायकोला इकडेच घेऊन ये. ती घरकाम करेल आणि तू बाहेर बागेतलं काम करशील. वा झकास, यांना म्हणतात माणूस, नाही तर हे सगळे फानूस. अरे हो, त्या पुराणी कोकिलाकडे जा आणि ते एक अडचण येते, तो घेऊन ये. जशी आपली आज्ञा महाराज. शिपायाने मोहिमेवर कूच करा विसरले. निघालो. अगोदर 50% तुम्ही ठेवून ये. नागराज पुढचं कारस्थान कसं करतो ते बघत राहायचं. माझ्या पतीला वाचवण्यासाठी. पण मी म्हणते एवढी दारू प्यायची काय गरज होती? काय घडलं होतं असं? काय घडलं होतं? मी माझ्या तोंडाने सांगू काय घडलं होतं? अरे सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? तुझ्या आणि त्या नागाचे लफडं होतं. अरे पंकज, त्या नागराजला मी चप्पल करून उभा करत नाही. त्याची आणि माझे प्रेम संबंध कठीण असू शकतात. वाह वाह, स्त्री जात केवढी स्वार्थी. त्याचा खाता खाल्लंस आणि आता त्याच्यावरच उलटलीस. पंकज, तर नागराजला माझ्या समोर उभं केलं. नरड दाबून विचारते त्याला. हे बघ, स्त्रियांना असं आपला अकांत तांडव करून पाप लपवायची सवयच झालेली आहे. पण मी फसणार नाही. पंकज, मी चपातीवर सांगते. पण नाही, श्रीमंती आणि दारूची नशा एकूच झाली ना की आम्हा गरिबांची निराशच होणार. या क्षणी तरी मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. जिभेच्या करामतीने पाप कमी करता येत नाही. त्या नागराची जर तुला लफडा करायचा असेल, प्रेमपणे संबंध ठेवायचे असतील तर मला कुशाल घटस्फोट दे. आहे का पंकज, अरे का माझ्या प्रेमाची तुम्ही थट्टा करतोय? अशी जर थट्टा होत असती ना तर का लग्न केलेस माझ्याशी? राहिले असते जन्मभर तू आज. पण नाही, माझ्या नशिबी भोगायचे होते भोग. पण एक लक्षात ठेव, अशी जर तू थट्टा करायची असेल ना तर विष दे मला. कारण पतीने दिलेलं विष अमृताची पैदास करतो.
आपल्या पुण्याची किती छाती ठोकपणी वाहिली. अरे ती सत्यवनाची सावित्री सुद्धा धसा रडली असेल. पूनम पूनम असे असू शकेल? त्या नागराजशी संबंध ठेवू शकेल? नाही, त्याचा सोक्ष मोक्ष लावाच लागेल. जर ती खरं जगाली ना तर प्रेम फुलाचा वर्षाव करेल आणि विश्वासघाती निघाली ना तर नरडीचा घोट घेईन तिच्या. दारू पिऊन आलाय? दादाजी माफ करा, माफ करा. हो, अशा घटना कशा घडतात मलाही नशा केल्याशिवाय चैन नाही. असल्या कुठल्या घटना घडतायत? हो दादाजी, तो नागराजच्या पूनमबद्दल सांगत होता. काय त्यांचं प्रेम प्रकरण आहे ते? म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे? अरे म्हणून तर तुला सांगत होतो तिच्याशी लग्न करू नको, पण ऐकतोय कोण? हो दादाजी, मग त्याच वेळी का नाही सांगितलं मला? का अंधारात ठेवला? अरे त्यावेळी त्यांचं प्रेम प्रकरण एवढं गाढ आहे याची कल्पना होती मला, पण काल रात्री मला कल्पना आली. काल रात्री पुन्हा मी तू थेट निघाली की सरळ नागराजच्या घरी पोचली. मी तिचा पाठलाग केला आणि नागराजच्या घरापर्यंत पोचलो आणि दरवाजाच्या आडून पाहिलं आणि ते दृश्य पाहून माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली. डोक्यात आधीचा डोम उठला माझ्या. ही कल्पना जर त्या लग्नवेदीवर आली असती ना, त्या लग्नाच्या हुमातच तिची जाळू रात केली असती. पूनम पूनम, कसला हा देहाचा घाणेरडा बाजार मांडलायस? आणखी पुरावा हवाय तुला? द्या द्या दादाजी, पुरावा द्या. साठवेच्या तोंडावर मारतो आणि घरातून हाकलून देतो त्याला. द्या पुरावा द्या. दादाजी, काय आहे पुरावा? पुरावा काय? पुरावा? अरे तुला पोचवून तो नागराज इथे आला होता. त्याचं आणि पूनमचं कडाक्याचं भांडण झालं. त्या नागराजने एक चिठ्ठी पूनमच्या अंगावर फेकून मारली आणि म्हणाला, पूनम माझ्या प्रेमाशी गद्दारी करशील असं वाटलं नव्हतं, आणि थेट निघून गेला. पण पुरावा काय आहे दादाजी? अरे पुरावा तोच, ती प्रेमाची चिठ्ठी तिने आपल्या पर्समध्ये लपून ठेवली आहे. जा जा बघ जा, पर्समध्ये आहे. ठीक आहे, याचा सोक्ष मोक्ष आताच लावतो. जा. या दादाजीच्या नाकावर पाय देऊन या घरात आली होतीस ना. आता बघ, तू फक्त बघतच राहा, त्याचे किती भीषण परिणाम भोगावे लागतात ते. पंकज, पंकज माझ्या पर्सला का हात लावला? हात कळावा म्हणून. हे काय? हे तुझ्या पापाचा पुरावा आहे. वाच वाच. हे माझं अक्षर आहे, पण शपथेवर सगळ्यात मी लिहिलेलं नाहीये. बाजार बसले, तू सांगतेस हे लिहिलं नाही. वाच वाच. हे तुझंच अक्षर आहे ना? मला सांगतेस? हा? अहो, सोडा मला. काय करू? हा? एवढं कमी तुला गेला पाहिजे आणि जातीचा दुसरा कामाने आपल्याला जास्त चालू आहे. घेऊन चल तिला. चला दादाजी, चल नाही. चल लोक. Thank you.
अरे पण नाना काय काम काढलं? हो घरी गेलो पण मला बसवेला हो. म्हणून मी एक निर्णय घेऊन आलो. कसला? मुलांना मी कायमची माहेर घेऊन जाण्यासाठी आलो. हा घेऊन जा ना तिला. मग बोलवा ना तिला. अहो घरी नाही ती नागरांवर नोकरी शोधायला बाहेर गेली आहे. बाहेरच मिळेल तुम्हाला. बरं ठीक आहे, तिकडे नाही भेटली तर मी पुन्हा येईन. हा घेऊन जाण्यासाठी. निघा लवकर निघा. हो दादाजी काय करायचं तिथं? अरे काय करायचं म्हणून काय विचारतोस? गाडीच्या तिकीट टाक आणि नदीत जाऊन फेकून दे. हो. गंगा जमुना डोळ्यात उठ्या गंगा जमुना डोळ्यात उठ्या जाऊनी जा दिल्या घरी तू सुखी कडकडून तू मिठी वारसा बाळे बालपणाने आले घोडीत घुंगुरवाळे आठवणे सारे जगले डोळे मी आहे बोल. बसा. काय घेणार? चाय काय कापी? तुझा मधला मालक भेटत नाही. घाबरून पळाला कुठं? त्याला माहित झालं असेल आपला मेवणा आपल्याला जिता सोडणार नाही ते. पळा गांडू की अवलाद चाली. होय पांडू चावला का सरी काय काय म्हणाला? हो आमच्या गावाला तो पांडू आहे ना, ती सगळी पोरा कशी काही कुळकुळी साया दगड्यासारखी म्हणून आमच्याकडचे म्हणतो पांडू चावल्यागच काय. काय रे बाळू, या घराला अजून किती बळी हवेत रे? बोली तू पान पिली. मी विचारतोय हे घर अजून किती अश्राफ जीवांचे जीव घेणार आहे? जवाब खाव. पूनमबाई खरंच साक्षात लक्ष्मी, माझ्या बहिणीसारखी. पण या हवेलीच्या राक्षसांनी तिचा पण बळी घेतला. असं कशावरनं म्हणता? तुम्हाला किती कसं माहीत? माझ्या बहिणीचा याच हरामखोरांनी हुंडापायी बळी घेतला. ही गत नाना मास्तरांच्या पोरीची गेली असतात. बाळू, पूनमबाईनं आत्महत्या केली नाही, तिनं नदीत जीव दिला नाही, तर तिला नदीत फेकून दिला असणार. असं कशावरनं म्हणता? अजून तिचं प्रेत मिळालं नाही. वाहून गेला असत लई लांब. कुठेही गेलं तरी 2 दिवसांत ते फुगून किनाऱ्याला आला हो. कुठलंही प्रेत नदीत समुद्रात राहत नाही, कुठल्या तरी किनाऱ्याला लागतच. ह्या मात्र खरा. बाळू, जीवनात मी कधी हरलो नाही, पण माझ्या बहिणीच्या मृत्यूचा माझ्यावर एवढा आघात झाला की माझं कॉलेज सुटलं. डॉक्टर होण्याची सारी स्वप्ने धुळीस मिळाली. माझं सारं जीवन उद्ध्वस्त झालं. कॉलेजात गेलो की प्रत्येक मुलीत आगीच्या लोळ्यात तडपडणारी माझी बहीण दिसायची आणि मग वर्गातच किंचाळून उठायचो. आणि म्हणून मग कॉलेज सोडलं आणि आता भणंग भिकारी होऊन भटकतोय. पण
अजून सूट पुरा झाला नाही. या बाप लेकाचं रक्त घोटल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. पण आज वाटते बाळू, माझा सूड आज पूर्ण होणार. माझ्या बहिणीचे कातील आज या सूर्याला बळी पडणार. हा होय, खास माझी मनोदेवता मला सांगते, माझी शिकार माझ्या टप्प्यात येणार आहे. मी निघालो. आपलो हा इले देवचार आणि याचा इले. हॅलो, जरा बाहेर जाऊन लक्ष ठेव. मी सांगितल्याशिवाय कोणाला आतमध्ये सोडू नकोस. होय होय, ते मार. चल लवकर. नागराज, आता फक्त वकिलांनी सांगितली आहे तशी जबानी द्यायची, म्हणजे काम फत्ते. हो, मी आणि पूनम नदी किनारी गेलो होतो. तिथे एक खोल असा डोह होता. समोर एक मोठा खडक होता आणि खाली खोल असा डोह होता. पण खाली एवढा मोठा खोल डोह असताना तुम्ही एवढ्या उंच खडकावर बसल्याचा आतताईपणा का केला? मी तिला बरोबर सांगत होतो की आपण नीचे नको बसू, आपण दुसरीकडे बसू. पण ती जीवाला वैतागली होती. तिचा तसा हट्टच होता. पण एवढा जीव घेणं 8 तास कशासाठी? अहो, ती जीवाला वैतागली होती. जॉर्ज, ती मला सांगत होती की तुम्ही माझ्याशी लग्न करा. पण मी कसं लग्न करणार साहेब? शेवटी ती एक प्रतिष्ठित माणसाची बायको आहे. मी तिला परोपरीने समजावून सांगत होतो. पण जेव्हा तिला समजलं की मी तिच्याशी लग्न करणार नाही, तशी तडक तिने डोहादुडी घेतली. वा, बस. उद्याच्या केससाठी एवढे मुद्दे वकिलाला बस झाले. 2 मुद्दे पाहिजे. एक म्हणजे पूनमला बदली ठरवायची आणि दुसरी म्हणजे तिने आत्महत्या केली. बस, ही कमिटेड सुसाईड. केस खल्लास. आणि रेणुका तुमची सून झाली. बरं, यात मला काय? सध्या मला फार कडकी लागली आहे. किती हवेत तुला? 50,000 रुपये. हो काय? 50,000? हो, 50,000 म्हणजे तुमच्यासाठी किस जाडकी पत्ती. ते रेणुकाचे वडील तुम्हाला 50 लाख रुपये रोख आणि 25 तोळ सोनं देणार आहेत. ते सुद्धा माझ्या या जबानीवर. ठीक आहे, आज 20,000 रुपये देतो तुला. उरलेले 30,000 रुपये नंतर कोर्टात काम झाल्यावर देतो. सॉरी दादाजी, मी कुणावरही विश्वास ठेवत नाही. शेवटी आम्ही कृतज्ञ माणसं. आम्हाला फक्त पैसा पाहिजे असतो. आणि ज्याला पैसा पाहिजे असतो ना, तो दुसऱ्यावर मुळीच विसंबून राहत नाही. अरे पण आताच्या घडीला 20,000 ठेव. उद्या कोर्टात साक्ष झाली की उरलेले 30,000 रुपये घेऊन टाक. साक्ष देण्यापूर्वी मला 50,000 पाहिजे. असं म्हणतोस? थांब जरा. अशी माणसं भेटली पाहिजेत आयुष्यात. ही म्हणजे वृक्ष आणि आम्ही त्याला लागलेली बाळगुळं. मोजून घे. पुरे 20,000 रुपये आहेत. आणि उरलेले उद्या कोर्टाच्या आवारात भेटलास की उरलेले 30,000 घेऊन टाक. थँक्यू दादाजी, थँक्यू. उद्या राहिलेली रक्कम तुम्ही द्या आणि बघा कशी जबानी देतो तुम्ही. हो ठीक आहे. आता तर तू आमचा जानी दोस्तच झालाय, तर सांगितलेली सगळी कामं तुझ्याकडून बरोबरच होतील. अवश्य. यापुढे आपण एकमेकांना अशीच साथ देत राहू. हो हो, पण दादाजी अजून तिचं प्रेत मिळालं नाहीये. अरे ते जाऊ दे रे. कोणीतरी भाषाने खाऊन टाकलं असेल. नाही दादाजी,
पोलीस म्हणत होते की त्या नदीच्या डोहात किंवा मुख्य प्रवाहात कोणताही नरभक्षक असा प्राणी नाही आहे. असं हा मग कुठे खडकाला अडकलं असेल. जाऊ दे ते सोडून दे सगळं. तुला ते कशाला पाहिजे. आपलं काम धोपते झालं म्हणजे झालं. दादाजी पुनमचं काय झालं. अरे कुठे आहे पुनम. का आत्महत्या केली तिने. अरे विश्वनाथ शांत हो जरा. आत्ताच आलाय बाहेरून तू विश्रांती तरी घे जरा. मी पुन्हा इथे येणार नव्हतो पण काल वर्तमानपत्रात जाहिरात होती. पुनम बेपत्ता. कुठे आहे पुनम. का तिने आत्महत्या केली. अरे वेड्या स्त्रीची वेडी जात. तो पंकज तिला काहीतरी बोलला वाटतं आणि कुठे मी जरा बोललो तिला. लगेच जाऊन नदीत उडी मारली. नाही साफ खोटं. सांगा दादाजी पुनमचं काय झालं. अरे माझ्यावर विश्वास नाही तुझा. मी खोटं बोलतोय. नागराजला तरी विचार. ह्या भाडव्याला काय विचारायचंय. विश्वा शिव्या देऊ नकोस. उत्तर आग लावलीस या घरात. बोल पुनमचं काय केलंय. विश्वा शर्ट सोड पाहिलं. सोड त्याला अगोदर. उद्या मी कोर्टात साक्ष देणार आहे. तिथं आहे तुला काय ऐकायचं आहे ते. अरे असा डोक्यात राग घालून घेऊ नको. शांत हो जरा. नाही दादाजी माझी प्रत्यक्ष बायको चढत होती तेव्हा शांत राहिलो होतो पण आता नाही. पण एक लक्षात ठेव या प्रकरणात तुमचा जर हात असेल ना तर तुमच्या सुद्धा नरडीचा बोट घेऊन मी. अरे शांत हो. मी तुझा बाप आहे. नाही दादाजी आता शांत होणे नाही. बिलकुल नाही. पुनमचं काय केलंय तुम्ही सांगा. दादाजी कुठे आहे माझी बछडी. नाना नाही मी. माझ्या पोटच्या पोरीला कसायच्या हातून येणारा हत्यारा आहे मी. हत्यारा. दादाजी सांगा हो माझी पुनम कुठे आहे. हो माझी बछडी कुठे आहे. तू नरा धमा तू माझ्या पोरीचा जीव घेतला असशील. सोन्याची सुरी तिच्या माने भोवती फिरवली असशील. हुंड्यासाठी तिचा बळी घेतला असशील. शांत व्हा ना. बघा आम्हाला सुद्धा या गोष्टीचा छडा लावायचा आहे पण नेमकं पुनमचं काय झालं ते तरी कळायला हवं. काय झालं असणार. काय झालं असणार. माझी लेक सासरला गेली. विश्वा तू एक दिवस म्हणाला होतास ना मला आदर्श शिक्षक म्हणून मिळालेलं मानपत्र फक्त चौकडी बंद करून ठेवण्यासाठी. पण नाही या नाना मास्टरचा आदर्श तसा बंद चौकडीत राहणारा नाही. पहिलं त्या मानपत्राचे तुकडे केले. संपला हा बिघाडणार नाना मास्तर. संपला. हो मी वेळा चालू आहे. त्या मानपत्रानं मला वेळ केलं. त्या मानपत्राऐवजी नोटीस असती तर मी दुसऱ्यांना वेळ केलं असतं. पण नाही. आजवर प्रामाणिकपणे लेखणी चालवली. त्याऐवजी सुरी चालवली असती तर डोंगराखाली कार मोटर घेऊन फिरलो असतो. पण लेखणी सोडली नाही. आणि ह्याच बापानं मला आणि माझ्या सोन्यासारख्या पोरीला काळात गडप केलं. सोन्यानं चंदनाला खाल्लं. तो पहा सोन्या दागिन्यांचा उकळता रास कसा रटायला कुठं. त्या उकळत्या रसात कोणी क्रूर राक्षस माझ्या पोरीला निर्दयपणे फेकतो. विश्वास
काही एक ऐकू येत नाही. माझे डोळे आंधळे झाले, सारं शरीर पाषाण झालं. या स्वार्थाच्या जगात ती मुंगीसारखी अशी गडप झाली. गरिबांची प्रेत श्रीमंतांच्या पायाच्या वाड्यात भरली जाते. अरे अरे नराधमांनो, एक दिवस आम्ही सारे एक होऊ आणि तुमच्या सारख्या पैसा संपत्तीत लोळणाऱ्यांच्या वाड्यांना आगी लावू. तुम्हाला भर चौकात बांधून जाळून टाकू. मला आता काही सुचत. मला आता माझं दुःख सांगण्यासाठी माझ्या पुनमकडे जायचंय, माझ्या बछडीकडे जायचंय. ती पाहिली माझी बछडी कॉलेजवरून बाबा बाबा म्हणत आली, मला बिलगली आणि म्हणते, बाबा बाबा यंदा मला बीएला फर्स्ट क्लास मिळाला. नाही, ती आता असं कधीच म्हणणार नाही. ती म्हणेल, बाबा बाबा तुमच्यात हिंमत नव्हती तर तुम्ही का जन्म दिला, तुम्ही का गरीब राहिला. तिथेच व्यक्ती आहे. नाना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हॉस्पिटलमध्ये नको रे. आता स्मशानात जाऊ दे रे. काही दुर्दशा आहे का देव माणसाची. त्या दांभिक स्वार्थी लोकांनी ते सतीचे शाप निर्माण केले. एक दिवस हे सारे शाप एकवटले आणि होईल ज्वालामुखीचा प्रचंड स्फोट. पैशावाल्यांची घरदारं होतील उद्ध्वस्त, बायका पोरं पडतील रस्त्यावर. पैशाचा एवढा क्रूर घाव घातलाय. तू याचाच घाव घेतलास, पण याच घावाचा झाला सतीचा शाप. तू पुन्हा पुन्हा काही ते आता तुला पटलं ना. माझा शाप कधीही खोटा करत नाही. या सतीचा शाप आहे हा. या घरात कुणीही सौभाग्यवती बनून येऊ शकणार नाही. शांता, तू हे घर उद्ध्वस्त केलं असतंस तरी चाललं असतं, तर त्या निष्पाप पूनमचा का बळी घेतलास. बळी बळी म्हणे बळी बळी तो तर मी तुझ्या वडिलांचा घेणार आहे. माझ्या सासऱ्याचा मी बळी घेणार आहे. ज्याने मला जिवंत जाळलंय, माझा हात सुडा भंग केलाय त्याने. माझी सारी स्वप्न त्याची धूळ खात केली आहे. त्याचा मी जीव घेणार आहे. ती सुखी संसाराची आपण स्वप्न पाहिली होती.
का नाही उगवत आहे? मला का नाही ठार मारत? तुम्हाला नाही हो. माझ्या प्राणाला कसं काय मारू? तुमचं अंतःकरण मी केव्हाच ओळखलं होतं. तुमचं माझ्यावरती खूप खूप प्रेम होतं. आणि तसं जर नसतं ना तर एव्हाना तुम्ही दुसरं लग्न केलं असतं. नाही, खरंच शांत, खरं आहे ग तुझं. खरं आहे ग शांत. नको नको शांत, नको. अजून थोडा वेळ बोल. अगं थोडा वेळ बोल. मला तुझं बोलणं ऐकत राहू दे ग. आणि तुझ्या मिठीतच मला मरण येऊ दे. अशा दुःखाच्या डागण्या देऊन माझा आता काय झालंय तुम्ही नको असं बोलू ना. काय झालं? शांत आली. तू वहिनीच आहे? हो. मी झोपलो नव्हतो की बोंगीमध्ये नव्हतो. ती आली होती. ती बघ तिची पावलं उमटली आहेत. बघ 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 कशी काळी पावलं उमटली आहेत. होय हो. त्या कशा येतील पण? सगळ्याची चित्र बघा. झाला मोराचा. चला तुम्ही बाहेर जाऊया. बाहेरची थंड हवा लागली की बरं वाटतं. चला. कदाचित ती तिकडेच गेली असेल. चल. हाय रेणुका. माय स्वीटहार्ट. हाय रिअली. तू आणि तुझे वडील माझ्यावर एवढे खुश. वा. आपली कॉलेज एकदम टायट. हा त्या केस बद्दल ना. अगं तू बिंदास राहा ग. शेवटी तुझे वडील रिटायर कमिशनर. काम फत्ते आणि आपल्या हाती भावन फत्ते. डार्लिंग, अगं तू केव्हा या घरात येते असं झालं. दादाजी म्हणतात हातात लग्न करायचं पण एवढंच नाही. अगं उगाच लोकनिंदा करते. हा काय म्हणाली? पूनमची आठवण येते का? बिलकुल नाही. तिथल्या चिन्याल पुरीची आठवण कोण काढेल? हा तिच्यावर माझं प्रेम होतं पण तिने माझा विश्वासघात केला म्हणून तिला मी प्रायश्चित्त देऊन टाकलं. अभी मेरे दिलजान अब सिर्फ मैं तेरा अकेला. मिळाल घ्या बरं. बाळू काय घालू? बाळू असे लोकांचे फोटो करून बघायचे नसतात ना. वर बरा दिसता. वर काय बोलतोस? होणारी मालकी नाही तुझी. कमिशनर साळकरांची एकुलती एक कन्या. म्हणजे मालपाणी भरपूर असताना त्यांच्याकडे. मग बंगलेवाली आहे ती. त्या बांगल्या इमल्यामध्ये गरीब साप मेलो. आणि हे बघ तिच्याशी बोलताना व्यवस्थित बोलायचं नाही तर म्हणता ढुंगणात लात घालेल ती तुझ्या. म्हणजे ती गाडवी सारखी. बाळू चल चालतो वाड्यामध्ये. आणि हे बघ बाग मस्त फुलली पाहिजे. बाईसाहेबांना गुलाबाची फुलं खूप आवडतात. चालला मोराचा. माझ्या जिल्हा मानारणीला पेनकोनीची फुला जास्त आवडते. चल बागेत जा आधी. माता विवाह मानारणीची म्हणून चालला मोरा. हे बरं कर. आणि उद्या आपण 9च्या पिक्चरला जायचं. अगं पिक्चरचं नाव पण मस्त आहे. सच्चा प्यार. कमॉन.
कोण आहेस तू? कोण आहेस? मला ओळखलं नाही? अरे गुंड्याचा राक्षसा मी ती मुळाम तुझी धर्मपत्नी. तू जिवंत आहेस? जिवंत आहेस? अरे वेडा आहेस का? अरे माझा जाळून खून केलास तू. अरे मी जिवंत कशी असेल रे? तुझा बळी घ्यायला आले, खून घ्यायला आले. आता तुला सुद्धा जाळून मारणार, नाही तुला सुद्धा खून करणार. नाही, मला मारू नकोस, मला मारू नकोस, तुझ्या पाया पडतो, मला मारू नकोस, मला मारू नकोस. नको मारू म्हणतोय. अरे अशा गुन्ह्याला क्षमा नसते. पैशाचा अभिलाषेला निष्पाप पत्नीचा खून करणाऱ्यांना आमच्यासारखे अतृप्तात्मक कधीच क्षमा करत नाही. मला माफ कर मला. ठीक आहे, करेन माफ. कधी एकेकाळी तू माझा पती होतास, पती परमेश्वर म्हणून तुला पूजित होते. पण एका अटीवर. सांग, कुठली अट मला मान्य आहे सांग. मी विचारलेलं सांगते. हो. माझा चेहऱ्याचा राहिला. तू मेल्यानंतर कुणाला ओळखायला येऊ नये म्हणून तुझा चेहरा मी जरच्या गॅसवर नाही. आणि पुढे माझं काय करायचं याचा सल्ला विचारण्यासाठी तू दादाजी विचारला. हो. पण मी मेले नव्हते, मी जिवंत नव्हते. लाजण्याचं असंही वेदनेने मी किंचाळत होते, इथवर आले आणि बेशुद्ध पडले. पुढे माझं काय झालं मला नाही माहित, पण ते मला जाणून घ्यायचं. सांग, पुढे काय केलंस माझं? मी आणि दादाजीने मिळून तुला रात्रभर पाठीमागच्या बागेत लपवून ठेवलं आणि मध्यरात्री नदीच्या खोल डोहात फेकून दिलं. कोणत्या जागेवर? त्याच नदीच्या उंच डोहात त्या उंच खडकावरून खोल दरी. पुढे माझं काय झालं पंकज? बोल, काय झालं पुढे माझं? काय चाललंय आता? ही कोण नवीन आली? दादाजी कोण? पूनम? पोपट? पूनम? पुनम, तुमची सून. पण मी आता पूनम नाही, पूनमचा भेट आहे. अतृप्त आत्मा. आता तुम्हालाही सोडणार नाही मी. तुमचा देखील खून करणार नाही. सोडणार आहे पूनमसोबत तुम्हाला. दादाजी खरं सांगून टाका मी मोकळ्या व्हा. हो, तुम्हाला काय सांगितलं माझं काय होईल सांगा. सांगा दादाजी, सांगा. सांगा लवकर, नापेक्षा मी निघून जाईल. हो दादाजी, एकदा सांगा. तुम्हाला दादाजी, हो सर्व काही सांगून मोकळे व्हा एकदाचे. सांगा. सांगतोय. सांगा लवकर. मला तुझ्यासाठी भिकारी दिसून नको पाहिजे होते. मला रेणुकासारखी भरपूर पैसा देणारी गडगंज संपत्ती देणारी सून पाहिजे होती. म्हणून तुझा खून केला. जा जा, झालं समाधान. जा लवकर जा. त्या बाई माझा खून केला. हो. दादाजी, पंकज आपला अवतार संपलाय. अरे बाळू, काय डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? माझं डोकं फिरलं नसून तुमचं डोकं फासाच्या दोरीत अडकवणारा मी भाया नसून सीआयडी इन्स्पेक्टर बाळासाहेब सरमगर. तुम्ही केलेल्या सर्व गुन्ह्याची
ते पुरावे माझ्याजवळ आहे आणि तुमचा साथीदार नागराज तो सुद्धा माझ्याजवळ आहे. विराज चल, चल बडा, चल. विराज, आपलं सहकार्याबद्दल धन्यवाद. पूनम, थँक्यू. पूनम, हो, मीच तुमची खरी पूनम. तिला तुम्ही जाळून मारलं आणि नदीच्या डोहात फेकून दिलं. सुदैवानं मी वाचले हो. तिथल्या मच्छीमारांनी मला वाचवलं आणि हॉस्पिटलमध्ये दिलं. डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नाचं यशही आलं आणि मी वाचले. मीच खरी तुमची पूनम. या राणा, ही पहा तुमची मुलगी पूनम. पूनम, माझी पत्नी. दादाजी, तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की सगळीचा शाप केव्हाच वास ठरत नाही. तो तुम्हाला मला भोगावाच लागणार. काय झालं? बाबाचा आधार गेला, पंकजसारखा भाऊ गेला, आजच्या बहिणीसारखी पुन्हा तिचा संसार उद्ध्वस्त झाला. म्हणून सांगतो, हे हुंडाचे राक्षस तुमच्या देहात जन्माला देऊ नका. त्यांना वेळीच खेचून काढा. आता मी राहिलो एकटा या जीवनात. मला तुझ्या संग कोण जाऊ? तुझ्या संग मला स्वर्गात संसार करतो. गेले सर्व उघडून राहिलो मी एकटा या जीवनात. शांता, 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 मला तुझ्या संग विश्वा, शांता, 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 मला बोलव. शांता, मला बोलव. शांता, शांता, मला तुझ्या